मी तिला म्हटलं घसरगुंडी खेळायला जाऊ, जा बुट घाल. कशी घालायची जाऊ बुट? बुट घाला, घाला बुट. एवढंच किती प्रयत्न करतो पण थंबीच घालून देते. हो हो हो. आम्ही मायले की बघा किती छान रेडी झालोय, चष्मे बिष्मे घालून. आता आम्हाला जायचंय कॉफी प्यायला. आणि ही एवढीशी मुलगी ना खूप शाईन होते, खूप. बाहेर निघताना तिला छान बुटं घातलेली पाहिजे, तिला चष्मा घातलेला पाहिजे, तिला टिक्का लावलेला पाहिजे. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि वातावरण बघा इतकं सुंदर आहे. दिवस काही संपायचा नाव घेत नाही आहे आणि आम्हालाही तो संपावा असं वाटत नाही आहे. विरा, कुठं जायचं तुला? कुठं जायचंय? काय करायला जायचं? घसरगुंडी घसरगुंडी करायला जायचं. गुटुंडा म्हणजे गुटुंडा. घसरगुंडी करायला जायचं. आणि फायनली टीम्स वरून आम्ही पोहोचलोय विराजच्या पार्कला. हा आमच्या घराजवळचा पार्क आहे आणि तिला घसरगुंडी खेळायची होती म्हणून आलोय. हा पण खूप सुंदर आहे. कलर बघा, वातावरण बघा, काय ती झाडी, काय तो माहोल. तिचं तोंड बघा खुशीचं. कुठं जायचं? तिकडं जायचं. पोरं बघून खुशी झाली आहे बघा सगळे. आता आम्हाला एवढं समजायला लागलंय ना की सारखं घसरगुंडी खेळायला चल म्हणते. आणि आता रात्रीचे 9 वाजलेत. मी चाललोय पार्कमधून घरी. छान छान आम्ही सनसेट पण पाहिलाय आता. आणि अशा प्रकारे आमचा वीकेंड चालू झालाय. कडेवरून बोटाला धरून चालण्याचा प्रवास कधी चालू झाला कळालंच नाही. किती पटपट मोठे होतात हे. You say that isn't right.